नाही आणलंय, तुला नाही ती माहित वाट. ती सगळी झंट्याची वाट आहे. त्या वाटेला सगळी झंटका असतात तिकडे. अगं मावशी, तो रस्ता तर ओळखीचा होता. तुझ्या ओळखीचा असेल, तुझा ती झंटा करूया तिकडे. मावशी, काय बी बोलू नको तू. तुम्हाला बाजारात जायचं आहे ना? होय. आलीला बघा, कुठं बाजार आलेला आहे बघा. अगं मावशी, तुला बाजाराचा रस्ता ठाऊक आहे ना ग? हो हो, मला ठाऊक आहे. तेव्हा तर तुम्हाला नेता ना मी बराबर मस्तात नेताय ना काकाला. अगं राधे, दाबा माझं घर. हा. अय्या, माझे हे पण दिसतात. हा, तुझे दुसरे पण दिसतील. हा, माझं साईज पण दिसते. अगं, तिथे बांधावर बसली आहे. हा, काजू काढीत असेल, काजू तिकडे बांधावर बसून मावशी. राधे, मी तुला सांगितलं होतं ही खोटी मावशी आहे म्हणून. आग पण तू लागली. माझं ऐकलंच नाही. आता विचार तिला कोण आहे म्हणून. बरं बरं, विचारते. अगं मावशी, तू आहेस तरी कोण? अगं मी मावशी आहे. मग मावशी, तू वरच्या आळीची की खालच्या आळीची? मी मधल्या आलीची, मधल्या आलीची. मग मावशी, तुझं तोंड दाखव बघू. कोण नाही बघायचा. अगं मावशी, दाखव ना. आता कुठं दाखवू एवढ्या पब्लिक मध्ये? अगं मावशी. नाही नाही, तोच नाही बघायचा. अगं ए मावशी. आल्या आडव्या आल्या. अय्या, इश्श. दाखव. काय अय्या, इश्श. आजला आया इश. आता तर तुझ्या. मस्त हरा. अगं बाय माझी, हा काय बाईचा बापिया झाला. आता हे दह्या दुधाने भरलेले भागे घेऊन घरी तरी कसं बदलायचं? राधे, मी तुला तरी सांगितलं होतं की ही खोटी मावशी आहे म्हणून, पण माझं ऐकलंच नाही. आता मार खऱ्या मावशीला हाक. बरं बरं, मारते. अगं ए काशी. मावशी, अगं ए काशी. मावशी. गप्पा गं श्रेयांका, मी मारते ना मावशीला हाक. अगं ए काशी मावशी, जरा ये अशी. अगं मी राधा. अगं राधा, आता काय झालं? अगं मावशी, आपल्याला बाजाराला जायचंय ना ग? बाजाराला? आणि यावेळी? हो मावशी, तू ये तर आधी, मग सांगतो आम्ही समजा अगं बघ. थांब, आले आले. माझा नवरा आता कुठून बसलाय बघ. देते, पाचते आणि येते बिगी बिगी. चला बरं मावशी, ये लवकर. गाठीची आरोळी कानावर आली, आनंद नेली मनात. जडतालीची निसून सारी, फुटीला नवारी काट. रंग देवणी सजविला मी, सजविला तुझा माठ. रंग देवणी सजविला मी, सजविला तुझा माठ.
सजविला मी सजविला दुधाचा माठ रंगदेवनी सजविला मी सजविला दुधाचा माठ दमली ग दमली. दादाचा व्हिडिओ कॉल आता बघ यशस्वी नाचत होती. अगं बाय तू आहेस काय ग? मी नाही तर किती भांडतो तिकडे भांडण केलं आता इकडे पण भांडण करायला. तू भांडणं करते तर काय करू मी? हो मागे तू. अगं हे राधे अगं मावशी तू आतमध्ये काय बडबडत होती ते पाचते काय समजलं नाही बघ. माझा नवरा बघ आता आधारात उठून बसलाय बघ. तिला जेवण देत होती 2 ते मावशी आहेत. तेवढ्यात तुझा आवाज म्हातारी बाईला आवाज गाडीला गळ्यातच आला बघ. बरं बरं मावशी. अगं राधे ह्यावेळी बाजारात जायचं. अगं मावशी त्याचं काय झालं आम्ही नेहमीप्रमाणे बाजाराला निघालो बघ. मग काय वाट चुकलो मग मारली ना मग तुला हाक. अगं पण झालं तरी काय. अगं तो गोकुळचा पेंड्या आला आणि ते खरेदीच केली बघ आमची. हा पेंद्या पेंद्या कोण? अगं ये चंद्रा तूच सांग काय ते मावशीला. अगं मेले म्हातारे. काय गो? अगं त्याचा काय झाला तर पेंड्या मावशीकडून आला आणि आम्हाला बोलला नाही तो बाजाराला आणि आम्हाला फिरवून 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 गोकुळातच आणतात. त्यातच सगळा वेळ गेला. कपाल माझं आता काय होईल सांगता येत नाही बघा. रसिक हो मान्य श्री अनिल यशवंत भारतकर यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यावं. अनिल यशवंत भारतकर. ऐका हा अनिलजी तुमचं नाव घेते हा. कणकण कुदली मणमण माती कणा मातीच्या उभारल्या भिंती स्वीकारले काम सासूबाईच्या पोटी जन्मले राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 सुपाऱ्या 32 पाना 32 पानाला लावला चुना. पायात पैंजण नाचू कशी गळ्यात गायंतन डोळू कशी. ही लेख पारसकरांची आणि काशी मावशी फक्त या अनिल रावांची अनिल रावांची. आहे दुसरं नाव मान्य श्री संतोष दावडे साहेब यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं. ऐका संतोषराव तुमचंही नाव घेते. संतोषराव तुमचं लग्न झालं तेव्हा बायको काय जणू काय परी. तुमचं लग्न झालं तेव्हा बायको काय जणू काय परी. आता या रंगमंचा जवळ आहात बायकोपेक्षा मावशीच भारी. अनंत गणू बारसकर यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं. अनंत गणू बारसकर. ऐका अनंत गणू बारसकर. गळ्यात घातलं काळ्या मायाचं डोरलं गळ्यात घातलं काळ्या मायाचं डोरलं
अण्णाराव तुमचं नाव या हृदयात कोरलं. यानंतर ज्ञानेश्वर भारतकर यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं. चहा सोबत खाल्ली बिस्किट आणि खारी, चहा सोबत खाल्ली बिस्किट आणि खारी. ज्ञानेश्वर ऐका, त्या खारीपेक्षा तुमचं नानकेटच भारी. चला ग पोरीनो, हो चला. झाली ना का तयार सर्वांची? हो झालं. चला मग. अगं हे राधे, आता काय झालं ग मावशी? अगं तुमचं कसं आहे, तुमचं कसं झालं, तुमचं कसं होणार ते सांगितलं नाहीत ते. मावशी जे काय आहे ते स्पष्ट बोल, असं कोड्यात नको बोलू बघ. कप्पाल माझं, एवढ्या दिवस माझ्यासोबत येता पण तुम्हाला अजून बघा अक्कल आली नाही बघा. अगं पोरींनो, मावशी आपल्याला आपण घेतलेल्या मालाबद्दल आणि आपण त्या शृंगाराबद्दल विचारत असेल बघ. सांगूया तर मग काय काय घेतलंय ते. हा? अगं मोठ्याने बोल. माझं नाव सुंदरा हा? आणि मी घेतलं लोणी. अगं बाया बाया, हिने घेतलंय लोणी पण हिला पटायचं नाही बघा कोणी. मावशी मावशी अजून एक आहे. अगं सांग लवकर. खायला आवडतो मला मुळापासून ऊस. हा? खायला आवडतो मला मुळापासून ऊस. मावशी ऐकतेस ना? अगं हो, सांग सांग. खायला आवडतो मला मुळापासून ऊस. अगं ये मावशी जरा साडीवर घे की बेंबी नको दाखवू. अगं ए पोरी, बेंबीवर कुठे ग? हो माग. अगं ए चंद्रो, काय ग म्हणजे म्हातारे? ये इकडे. अगं काय घेतलंस का सांगितलंस काय? मी काय घेतलं तू तुला सांगण्यासारखा नाही. काय घेतलंस एवढं मोठं? बरं बरं आहे का सांगते. हा सांग सांग लवकर. माझं नाव चंद्रा. हा माझं नाव चंद्रा हा हा. आणि मी घेतलंय दूध. दूध? दूध कोणाचं ग? तुझ्या गायचं की बाजूवाला बोलले? मेरी म्हातारी कुठली? हो माग. म्हाताऱ्या म्हाताऱ्या पोरी. अगं बया 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 बया, हिला विचारायचं म्हणजे डोक्याला तापच आहे. अगं हे इश्य, हे पुढे लागली इश्य करायला. काय ग मावशी कशाला बोलवला? कशाला म्हणजे काय लग्नाला बोलवलं ना तुला? काय घेतलं ते सांग लवकर. लग्न झालं आता कुठलं लग्न करते अरे, परत? आता किती लग्नाचं चालू आहे सीझन. बोल काय घेतलंस? माझं नाव तारा. हा? अय्या अय्या इश्य. अय्या अय्या मी पण इश्य. मला लाज वाटते ग. मला पण लाज वाटते. त्यात काय लाजायचं? आता एकचा थोबाड तिकडे सांगतेस का नाही? सांग लवकर. काय काय? माझं नाव तारा. हा? माझं नाव तारा. हा? माझं नाव तारा. आता झालं तुला वारा? मावशी आता सांग लवकर. माझं नाव तारा हा? आणि मी घेतली मलाई. मलई कोणाची ग? नवऱ्याची वाटत. तुला पण देते थोडी. मला नको तुझ्या नवऱ्याची मलई. गप्पा मावशी. अगं त्या नवऱ्याचं दुकान आहे म्हणून बोलली मलईचं. अगं बयो बयो बयो, तुला विचारायचं म्हणजे आपली गाडी झाली अटकत आणि बाजार झाली भटकत. हे पुढे मी काय बोलते ती समजत नाही. मावशी सांगू? सांगू आहे वाचला ताशा. थांब काय सांगतेस ती? माझं नाव इला. इला. हा. माझं नाव इला. हा? मी घेतलं ताट. टाक. ते पहिले झाक. ते लोण्याचं माठ बोलली. अगं झालं ना का सगळ्यांनी सांगून? अगं राधे तू काय सांगितलं नाहीस ते? बरं मावशी ऐक. अगं सांग लवकर. गोकुळीची आहे मी गवळण राधा. मावशी ऐकतेस ना ग? अगं वो. गोकुळीची आहे मी गवळण राधा. हा. मी घेतलाय विकायला खवा आणि माझा मन आहे बघ अगदी साधा.
मालच एकदम साधा आहे ग. मावशी बोल ग. ते बघ बसलेले सगळे आणि तुझा माठ. अगं मावशी आपल्याला बाजारात जायचंय ना नको गं. चला लवकर. चल मग. अगं मावशी अगं आता काय झालं? अगं मावशी तू आम्हा मुलींना विचारलं काय घेतलं काय नेसलं पण तू नाही ते सांगितलं काय घेतलं ते. अगं मी काय घेणार? म्हातारी बाई काय घेणार? अगं सांगायला लागेल. हो हो सांगावंच लागेल. अगं ऐका तर माझं नाव काशी आहे. मी पडणार नाही बघा कोणाला म्हशी. ऐकताय ना म्हशी? अगं म्हातारी आहे सांभाळून घ्या. जड शब्द येतातच. ऐक तर माझं नाव काशी. मी पडणार नाही बघा कोणाला फशी. नेसली पैठणी जशी आणि आली माल न घेता अशी. मावशी तू अशीच आली. अगं हो तुमच्यातलं द्या थोडं थोडं. अगं सयानो आपण देऊया मावशीला थोडं थोडं. चला तर. अगं ये राधे. आता काय झालं गं मावशी? अगं हा एवढा यमुनचा घाट चढायचा बघ. एक छोटस गाणं आलं तर बोल. मावशी तूच म्हण की एखादं गाणं. अगे म्हाताऱ्या बाईचं काय सगळी जुनी गाणी बघ. हो मावशी चालतील जुनी गाणी पण. चालतील ना तुम्हाला? हो हो चालतील. या पोरीनो. ऐका हा. हो हो ऐकल ना? हो हो. बोलू. बोल बोल. मुहूर्ताचे मुहूर्त मेडी मुहूर्ताचे मुहूर्त मेडी. मुहूर्ताचे मुहूर्त मेढे, मुहूर्ताचे मुहूर्त मेढे, मुहूर्ताचे मुहूर्त मेडी. मुहूर्ताचे मुहूर्त मेढे. गावचं मालिय कोणा गावचं मालिय. कोणा गावचं मालिये, कोणा गावचं मालिये, कोणा गावचं मालिय. कोणा गावचं मालिये. अगं ये पोरीनो. अगं पोरींनो काय गं? तुम्ही खाली काय शोधताय? अगं स्वतः. येड्यात आहे, येड्यात. अगं पोरींनो मावशी म्हणते ना गाणं. बरं बरं बोल. अगं आता माझ्याकडे नमनाची गाणी आहेत. हो मावशी पण तुम्ही चालते. सगळी नाचायला लागतील. हो चालतील ना? हो हो. या पुढे. नाचा. बायो कर गवड करतील ग मोसकेल. बायो कर गवड करतील ग मोसकेल. बाळू बरोबर करतील ते मस्कर, बाळू बरोबर करतील ते मस्कर. बाळू बरोबर करतील ते मस्कर, बाळू बरोबर करतील ते मस्कर. मावशी. काय झालं? अगं मावशी तुला असं वाटतं का ही सगळी लोक बोलून जावीत? मग तुला येत असेल तर बोल. अगं पोरींनो तुम्हीच म्हणा की एखादं. हो ना. आम्ही तुझ्यासाठी गाणं बोलू. अरे काय बोलतात ते बोला लवकर. बोलतो बोलतो. हा ऐका. मावशीचा नवरा बारकुला गं, मावशीचा नवरा बारकुला. मावशीचा नवरा बारकुला गं, मावशीचा नवरा बारकुला. नवरा बारकुला ग, मावशीचा नवरा बारकुला, मावशीचा नवरा बारकुला ग, मावशीचा नवरा
देवीला बोलता तुम्ही जलामला तर होत्या काय हा? अगं राधे आता तूच बोल. बरं असं बोलते मावशी. ठीक आहे. पाय घसरून पडाल माग मग होईल घोटाळा. अरे पेंड्या रसिक प्रेक्षक हो,
चावे असलेल्या बहारदार गवळणीसाठी मदनजी अजगोलकर साहेब यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनिल बारसकर संतोष दावडे यांच्याकडून 200 रुपये, त्याचप्रमाणे अनंतगड बारसकर 201 रुपये, ज्ञानेश्वर बारसकर 100 रुपये, मावळतवाडी स्टार बॉईज कातळे यांच्याकडून 101 रुपये, त्याचप्रमाणे प्रवीण बारसकर, संतोष बारसकर, गिरीश कदम, कल्पेश बारसकर, आशिष वाघे यांच्याकडून पेंद्याच्या कामासाठी 201 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे मंगलमूर्ती क्रिकेट संघ काताळे बॉईज यांच्याकडून 500 रुपये या सदाबहार गवळणसाठी प्राप्त झाले आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे पेंद्या हे पोरीनो बोल चालला सुद्धा माझ्या आरोळी देत डोळ्याने चाललंय बघ. परत एकदा बघता काय थांबतात गय त्या. हा मलाही तू बरोबर ये इकडं. कोण गता परचावनात ए मावशे. अरे दिसत नाही कोण तू. कोण गता परचावनात बाई जालीवाला कोणता बाई. परचावनातला माणूस कोण. अगं मावशे. अरे काय झालं का बोल. मला नाही ओळखलीस. अरे तुला ओळखला काय कुठला स्टार आहे तू. हा मावशे आधी तुझ्या पोरी बघतो नंतर तुला माझी ओळख सांगतो. अरे पोरी माझ्या नवीनच आहेत बघ. त्यांच्या जवळ जाऊ नकोस. मावशे मला दिसतंय पोरीला लय गरमी झाली. गरमी म्हणजे काय तुला थंडी लागते. त्याला मी ना चांगल्यानं ना थंडा आणलाय. थंडा. हा तू थंडा घेऊन आलास. होय. कोणाला काय काय आणलंस. हिला पेप्सी आणली. अरे वा. हिला कोको कोला आणलाय. अरे वा. हिला थम्स अप आणलाय. मस्त. हिला फ्रुटी आणली. लयच भारी. आणि मावशी आणि पेंद्या आणि मावशीला तू माझा घे रे. माझा नाही पुरला तर त्याचा घे. त्याचाच नाही पुरला तर ह्याचा घे 2 लिटरचा. अरे बाबा तुला माझा पण नको त्याचा पण नको कोणाचाच नको. तुझं काय काम आहे ते बोल पहिलं. का मावशे मी पोरीची ओळख करून घेतो. अरे पेंद्या ओळख करताना पुढे जाऊ नको सर. अजिबात नाही. माझ्या पोरी लय बेकार आहेत. अजिबात नाही. ही जर उठली तुझे काय डोक्यावर केस ठेवीत नाही बघ. हा ती फुकून तुकून डोक्यावर उठली तुझे काय ठेवीत नाही बघ. म्हणून सांगते तुला जवळ जाऊ नकोस. मी बघता त्याला काय करायचं आता. थांबा तू तिकडे थांब. तुला तुला लांबून विचार. हा एकेकीला घेता म्हणजे लांबून विचार काय ते. ए बाय ए बरं काय बाय मला आलाय. पोरा काय भॉ करते. अरे भावाली कोण ही. काय ग बाय तुझं नाव काय. नाव घेऊ. कोण नाव घे. ठीक आहे. डव साबणाला येतो लय फेस. ऐका ऐका. डव साबणाला येतो लय फेस पण या पेंद्याच्या टकल्यावरच नाही केस. जा तू बाय तू जा. तू तर माझा काय ठेवलाच नाही कुठलाच केस नाही ठेवलं. तू जा. अगं हे पोरी रे सकाळ आवाज दे ओरडतोस काय एवढ्या. पोरी काय तुझ्या नाजू काय मावशे. घाबरतील ना. थांब एकेकीला घेतो. तू ये ग. अगं बाय हे चंद्रो काय ग म्हातारे. पुढे पुढे जाऊ नको त्याच्या. नाही जात. तुला बेकार आहे भीती वाला कसा आहे ये तो. ये रे बाबा ये तू पण ये. ये रे ये. ऐक गेले होते ढोवावर. कोणच्या गावावर. डोहावर बोलते ती. डोहावर गेले होते ढोवावर ऐका. घेऊन माशाचा झाला. हा. गेले होते ढोवावर घेऊन माशाचा झाला आणि आमच्या यांना किती पण घास घासा माझा नवरा काला तो काल. अगं बाय काय करणार माझी बायको पण काली आहे. त्याला काय करायचं आपण. तुझा बाय घेऊन नाच तिला. अगं बाय बायची फकत फोकडी. अगं बाय तू ये ग. तिला सावकाश विचारा. लय लय मला त्रास दिला हिने बघ. बाय नाव सांग. अय्या काय अय्या. अंगणात ठेवलाय शेणाचा गोळा. अगं बाय शेणाचा गोला नाही पो म्हणतात. पो त्याला. अगं पो 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 म्हणतात ना. अरे बोलते ना बोला. पोला काय म्हणते
तुझा गोला अंगात ठेवलाय शेणाचा गोळा अय्या अय्या. मावशी, ए यो ऐक ना काय ऐकते ती अंगणात ठेवलाय शेणाचा गोळा कसा ठेवला नाही गोला आणि माझा नवरा बघ किती आहे साधा भोळा. हा तेव्हा सगळ्यांच्या बायकांवर टोला त्याचा बापरे, पेंद्या. चल हिला बोलवायच्या मध्ये तोंडावर रांगोली काढून हा? मावशे तू सगळ्यांची नावं घेतलीस माझं एक नाव घे ग. तुला नाव ऐकायचं आहे होय ऐक तर जिलेबीवर जिलेबी जिलेबीमध्ये आकडा काय जिलेबीवर जिलेबी जिलेबीमध्ये आकडा पेंद्या तुझा बो अरे बो आकडा असा बोल मी घाबरलो काय वाकडा झाला तुला ऐकायचंय बोल तुला सांगायचं तर सांग आता काय करायचा खोक्यात कोका खोक्यावर कोका खोक्यात कोका खोक्यावर कोका मी तुझी मांजर तू माझा भोका हा मस्त वाटा तुझा मा हे काय दौलनी ऐकत नाही तू जाऊन बघ परत का पोरीनं तुला वाका काय चाललंय आता काय हाय तर तुला हाय कामगिरी कोणती सांगितली आणि तू काय करतोय आता तू जाऊन बघ मावशीला काय ता माझ्यान काय झेपत नाही मावशे काय आता तू गोल 2 लिटर वाला 2 लिटर वाला पण किती जण आणले बाय तुला 2 लिटर पियायचंय नको नको माझं नाव घे तुझं पण नाव 2 लिटर ऐवजी 3 लिटर पिशी गेले होते तवसांच्या खाडीला फिरायला गेले होते तवसांच्या खाडीला फिरायला पाठी येऊन बघते तर काय आग लागली मिशीच्या दाढीला अरे या. तू कामाचा बोल तिच्याजवळ नुसते फुदाकते आम्ही कृष्णदेवाचे सौंगाडी हा त्या रस्त्याने तुम्ही जायचं नाही अरे पण का आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ देवांच्या हुकमाने आणि आमच्या कायद्याने हा रस्ता प्रतिबंध आहे अरे पण कशावरून तुमच्याकडे हुकूम वगैरे काय आहे की नाही आणि हुकूम कोणाचा आणि कायदा कायदा आमचा हुकूम देवांचा मग सांगा तुमचा कायदा तेजा त्या मावशीला सांगूयात घरात रस्ता तुझा रवीला आम्हा हुकूम देवान दिला घरात रस्ता तुझा रवीला आम्हा हुकूम देवान दिला
मावशी अरे काय झालं तरी काय? ऐकला का आमचा कायदा? अगं हो, अरे हो. मग काय तुम्हाला आमच्या कायद्याने देवांच्या उपवाने देव येईपर्यंत तुम्हाला बसावंच लागेल. अगं हे पोरीनो, काय ग मावशी? अगं आपण कायद्याने न बसता तुम्ही थकले आहेत ना, तर थोडा विश्रांती करा. अगं मावशी आता इथं करायचं काय? वाकड्या तुम्हीच बघा. ही मावशी बसणार काय? बसायचीच नाही बाई. गेल्या बसतच नाही बघ. थांब. हिला बसवायचं नाही, हिला नाचून नाचून जमवायचा. अरे किती पण नाचव तरी मी काय बसणार नाही बघ. मावशी, बघ ये पुढे. मावशी अरे हो, नाच. ये पुढे. तू इकडे. हा ये. तू तिकडं लाट, मी इकडं. मागून पुढून. ये. नाच मावशी नाच मावशी नाचो ना जाऊ ग मृदुंगाच्या तालावर डोका तो जाऊ ग नाच मावशी नाचो ना जाऊ ग मृदुंगाच्या तालावर डोका तो जाऊ ग नाच मावशी नाचो ना जाऊ ग डोका तो जाऊ ग नाच मावशी नाचो ही मावशी नाचून पण नाही बसली. हायक तर काय कडक माल आहे जुना. अरे तुला बोलली ना मी बसत नाही म्हणून. सुदामा, तू देवाना बोलून घे. आपण आपली कामगिरी पार केली. देव आता येतीलच. थोडा वेळ वाट पाहूया. रसिक प्रेक्षक हो, चालू असलेल्या सदाबहार गवळणीसाठी मंडळाची सुरुवे पडवे यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे पूजा अमे बारसकर राधेच्या भूमिकेसाठी 100 रुपये, भिकू सोनू बारसकर 100 रुपये. त्याचप्रमाणे मावळतवाडी स्टार बॉईज यांच्याकडून 400 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रियांका निलेश सुर्वे सरपंच महोदया ग्रामपंचायत काताळे 250 रुपये. त्याचप्रमाणे शरद सुर्वे बावा संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे आरती बारसकर, अनुष्का बारसकर, मायरा बारसकर, अनिता बारसकर, मावशी आणि पेंड्या यांच्या कॉमेडी साठी या ठिकाणी 201 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे रवींद्रजी खारवटकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं आहे. आम्ही त्यांचे या ठिकाणी आभारी आहोत. धन्यवाद. देवानू, ओ देवानू, या आता. देवानू आली हो? चला पोरीनो, आपल्या माझ्या आरोग्यात चला बघा. सुदामानं सांगितलेली कामगिरी चांगली पार पाडली. अरे म्हटलं सुदामा, ए, येताय ना? सुदामा या लवकर. आशीर्वादच नाही. सुदामा, सांगितलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडली? देवा, तुम्ही सांगितलेली कामगिरी व्यवस्थित पार पाडले. त्यामध्ये व्यवस्थित तुम्ही सांगितले पार पाडले. ठीक आहे, तुम्ही गोखली जा आणि विश्रांती घ्या. ठीक आहे. ठीक आहे देवा. चला पोरीनो.
मावशी मी देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण भगवान. भाऊ मला पण आजूबाजूची ओळख पटली नाही बघ. मावशी तुझी जर ओळख पटणार नसेल तर एखादी शाली गोळा पाठवून दे. चालेल. अरे राधे काय ग मावशी अगं बघ दुसरा कोण नवीन माणूस आला. आपल्याला म्हणतात तरी कोण राधे मला ओळखलं नाही. नाही राधे मी देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा बेंबी हिरा आणि मस्तकी सुरा सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे तुझं सारं म्हणणं खरं आहे, पण मला भक्तांच्या रक्षणासाठी नाना रुपये धारण करावे लागतात. असं असेल तर सांगा तुमच्या जन्मकुंड. ठीक आहे ऐकलं. भक्त हा गेला धावून जातो ऐसी रचली पृथ्वी रंगवून येतो.
ऐकल्यास का माझ्या जन्मकुणा? हो काना, अगं मावशी हे खरंच देव आहे. त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. चला तर चला पोरीनो, आपण शरण जाऊया. काना, मला घरी जायला उशीर होतोय. नाही राहते. 7व्या अवतारी दिलेले वचन तो आज पूर्ण कर. बरं ठीक आहे काना. पाठी आहे ना थोडा तुझा हात दुखायला तुझी माझी हो तुझी माझी प्रेम कहाणी